सुधागड तालुक्यातील 3 गावांमध्ये दरोडा, पोलिसांपुढे मोठे आव्हान। सुधागड तालुक्यातील गोंदाव हातोंड या गावामध्ये रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला। 5 ते 6 जण कोयते तलवारी घेऊन या गावामध्ये शिरले आणि गोदाव गावात पहिला दरोडा टाकण्यात आला। रात्री 8च्या दरम्यान हे लोक म्हणजे 5 लोक आली आणि ते काळे कापड घातलेले होते, मास्क पण काळेच घातलेले होते, टोप्या पण काळ्याच होत्या आणि त्यांच्या हातात कोयते होते। आणि अजय, रात्री जो काही प्रकार घडला काय नेमकं झालं होतं? ते रात्रीचं आलं 8ला कडी होती, आम्ही झोपलो होतो। तिथे झोपली, मी तिथे झोपले आणि इथे झोपलो। ते आलं त्याही दरवाजा काय कडी कापली का काय केली काय माहीत नाही, शिरले आतमध्ये। काय काय नेलं तुमचं? काय दागिना नेला, पैसे नेलं। काय हत्यारं वगैरे होते का त्यांच्याकडे? होती। काय होते? कोयतं होतं, एवढं लांब लांब कोयतं होतं? हो काय? आणि अजून काय काय मारहाण केली काय कोणाला? मारला नाही, त्याने मारला एक फटका, या कोपऱ्यात बसवलं त्याला, आम्हाला नाही मारहाण केली। त्यामध्ये घरातील रोख रक्कम कबाट फोडून घेऊन गेले। दुसरा दरोडा हा तोंड या गावामध्ये वाघमारे यांच्या घरावर पडला। त्यांचे सोन्याचे ऐवज रोख रक्कम घेऊन तेथून ते चोरटे पसार झाले। तिसरा दरोडा चव्हाण यांच्या घरामध्ये, ते एकटे असताना दरवाजा तोडून आत शिरून चव्हाण यांना पकडून त्यांच्या घरातील रोख रक्कम ते घेऊन पसार झाले। संपूर्ण भागामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। रायगड जिल्हा अधीक्षक आचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी चालू केली आहे। संपूर्ण घटनास्थळी भेट देऊन लवकरात लवकर आरोपी कसे पकडले जातील यासाठी पोलीस प्रशासनाचा प्रयत्न चालू आहे। काका, काय झालं होतं रात्री? हालची दार फोडला, दार फोडल्यानंतर मला तिचं कोयता दाखवला, कोयता दाखवल्यानंतर त्यांनी मान धरली आणि तोंडावर हात ठेवून मला तिथं बसवलं एकाने, आणि ती काय ह्या केलं का। बरं, काय काय गेलं आपला ऐवज येथे? आपले माझे 8,000 रुपये गेले, एक माझा मोबाईल फोडला, घरी माझ्या हातातला नेला, आणि ती मोठी बॅटरी बसते ती शिरची ती घेऊन। किती जण होते? 4 जण होते। तुम्ही आवाज वगैरे काय केलात नाही का? आवाज करायला तुम्हाला तोंडावर हात टाकला आणि मान आवडली व मोठ्या प्रमाणात चौकशी करत आहेत। पोलिसांसमोर एक खूप मोठं आव्हान आहे या दरोडेखोरांना पकडण्याचं। लवकरात लवकर यांना पकडण्यात येईल अशी आशा गावकरी करत आहेत। उपसंपादक संजय गायकवाड, रायगड। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।